विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी पाठ क्रमांक 5वा वृष्टी हा पाठ आज आपण पाहणार आहोत. तर मुलांनो, चित्रामध्ये काही तुम्हाला दृश्य दिसतात. तर पुढे दिलेल्या चित्राचे निरीक्षण करा. प्रत्येक चित्राचे वर्णन करणारे एक वाक्य दिलेले आहे. तुम्ही या चित्राचे आणखी काही वाक्यात वर्णन करा. प्रश्नाविषयी चर्चा करा. तर मुलांनो, या ठिकाणी चित्र पाहून तुम्हाला त्या चित्राविषयी तुम्हाला आणखी काही वाक्य जर तुमच्या मनामध्ये जर तयार झाले तर ते वाक्य तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. पहिला बघा चित्र. हिवाळ्यात गवताची पाती सकाळी अशा प्रकारचे दिसतात. हे आपण हिवाळ्यामध्ये पाहतो, निरीक्षण करतो. त्याविषयी तुम्हाला जर काही आणखीन वाक्ये आठवली तर त्या ठिकाणी तुम्ही लिहा. गवताच्या पातीवरील हे पाणी कुठून आले असेल? दुसऱ्या चित्रात पहा. काश्मीर येथे हिवाळ्यात सर्वत्र हिम आढळते. आपल्या परिसरात असे हिम का आढळत नाही? पुढचा. आपल्याकडे साधारणपणे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. पावसाचे थेंब कसे तयार होत असतील? पुढचा चित्र आहे. लंडनमध्ये हिवाळ्यात दुपारपर्यंत असे धुके आढळते. आपल्याकडे हिवाळ्यात असे धुके दुपारपर्यंत का पडत नाही? काही वेळा गारा पडून शेतीतील पिके उद्ध्वस्त होतात. हे आपण आपल्या परिसरामध्ये आढळणाऱ्या शेतात किंवा इतर भागात आपण बघितलं की गारा पडून अनेक पिके उद्ध्वस्त झालेली दिसून येतात. गारा नेहमी का पडत नाही? आता थोडंसं आपण भौगोलिक स्पष्टीकरण बघूयात. मुलांनो, पृथ्वीचा 70.8 भाग जलयुक्त आहे. जवळजवळ 71% भाग हा पूर्णपणे पाण्याने व्यापलेला आहे. तर 29% भाग हा भूभागाने व्यापलेला आहे. पृथ्वीवरील या जलसाठ्याचे वितरण असमान आहे. तर काही ठिकाणी पाण्याचा साठा जास्त आहे तर काही ठिकाणी पाण्याचा साठा कमी आहे. काही ठिकाणी जलसाठे मर्यादित आहेत तर काही ठिकाणी ते मुबलक आहेत. वरील चित्रात व आकृतीत 5.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे विविध प्रकारचे जलाविष्कार आपण अनुभवत असतो. वातावरणातील बाष्पामुळे हे आविष्कार घडत असतात. हवामानात होणाऱ्या बदलानुसार पुढील आविष्कार आढळतात. हिवाळ्यात सकाळी दव पडते. जास्त उंचीवरील प्रदेशात हिम पडते. तसेच कोठे कोठे पाऊस पडतो. काही प्रदेशात दाट धुके पडत असते तर काही प्रदेशात अचानक गारा पडून पिकाचे नुकसान होते. हे आपण हिवाळ्यामध्ये बघतो की सकाळ सकाळी उठल्यानंतर आपल्याला समोरचा रस्ता देखील दिसत नाही, तेवढ्या प्रकारे धुके आढळतात. तर मुलांनो, पहिला पॉईंट आहे वृष्टी. वृष्टी म्हणजे काय हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. वृष्टी म्हणजे पाऊस. आकाशातून किंवा ढगातून जमिनीकडे पाण्याचा द्रवरूपात किंवा घनरूपात होणारा वर्षाव म्हणजे वृष्टी होय. ढगातून जमिनीकडे द्रवरूप किंवा घनरूपात पाण्याचा वर्षाव होतो. हिम, गारा, पाऊस, पर्जन्य ही वृष्टीची प्रमुख रूपे आहेत. बघा मुलांनो, हिम, गारा, पाऊस, पर्जन्य ही वृष्टीची प्रमुख रूपे आहेत. आकृती 5.1 मधील छायाचित्रे निरीक्षण करा. पुढचा पॉईंट आहे हिम. आता हिम म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हिम म्हणजे बर्फ. बाष्पाचे वायुरूपात थेट स्नायूरूपात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला संप्लवन म्हणतात. हवेचे तापमान जेव्हा गोठणबिंदूच्या खाली जाते तेव्हा हवेतील बाष्पाचे संप्लवन क्रियेमुळे थेट हिमकणात रूपांतर होते. पाण्याच्या अशा घनरूपी वृष्टीला हिमवृष्टी असे म्हणतात. हे आपण स्पष्टीकरण आता बघूया. वातावरणातील हवेचे तापमान जेव्हा गोठणबिंदूखाली जाते तेव्हा हवेतील बाष्पाचे थेट हिमकणात रूपांतर होते. या प्रक्रियेस किंवा क्रियेस संप्लवन म्हणतात. तर या क्रियेत वायुरूपातील बाष्प घनरूपात रूपांतरित होते. अशा धनरूपातील वृष्टीला हिमवृष्टी म्हणतात. उच्च आर्द्रता प्रदेशात म्हणजे
व समशीतोष्ण प्रदेशात समुद्रसपाटीपर्यंत हिमवृष्टी होते, तर उष्ण कटिबंधात मध्यभागी सुमारे 5000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर हिमवृष्टी होते. हिम घन स्वरूपात असल्याने ते पाण्याप्रमाणे वाहून जात नाही. बरोबर आहे. तो एका ठिकाणी पडल्यानंतर थरावर थर त्याचे थर तयार होतात, त्यामुळे थर साचतात. हिम मोठ्या प्रमाणावर साचल्यामुळे अनेक वेळा त्या प्रदेशातील वाहतूक व संदेशवहन सेवा नाहीसे होते. हिम प्रदेशात लोकांना हिमदाह होण्यापासून सतत काळजी घ्यावी लागते. हिम वितळल्यावर त्यापासून या प्रदेशाला पाणी मिळते. हे अगदी बरोबर आहे, कारण हिमाचे थरावर थर साचल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिमथर तयार होतो आणि तो वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. पुढचा पॉईंट आहे गारा. भूपृष्ठावर जास्त उष्णता असताना म्हणजे तापमान जास्त असताना ऊर्ध्वगामी हवेचा प्रवाह जोरात वाहतो. या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे हवेचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन घडून येते. त्यापासून गडद रंगाचे ढग तयार होतात. भूपृष्ठावरून येणाऱ्या हवेच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे जलकण उंचावर जातात. या ठिकाणी जलकणाचे घनीभवन होऊन गाराची निर्मिती होते. थोडक्यात ज्यावेळी तापमानामुळे जमिनीला हवा तापते आणि हवा तापल्यानंतर भूपृष्ठावर जो काही बाष्पीभवन होतो, त्या बाष्पीभवन अति उंच जातात आणि उंच गेल्यानंतर वरच्या पातळीमध्ये धुलीकण असतात आणि त्या धुलीकणामध्ये ते बाष्प मिसळल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचा कण तयार होतो. गारा जड असल्याने त्या भूपृष्ठाकडे येऊ लागतात, परंतु हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे त्या पुन्हा वर नेल्या जातात. तेथे गारावर हिमाचे नवीन थर साचतात. असे अनेक वेळा घडते. त्यामुळे गारा आकाराने मोठा होत असताना त्यामध्ये अनेक समकेंद्री थर तयार होतात. या मोठ्या झालेल्या गारा गुरुत्वाकर्षणामुळे वेगाने जमिनीवर येतात. यालाच आपण गारपीट असे म्हणतो. आपण बघतो की ज्यावेळी आपल्या भागामध्ये गारा मोठ्या प्रमाणात पडतात, त्यावेळी अशा प्रकारचा बदल वातावरणामध्ये घडून आलेला असतो. गाराच्या या गोष्टीला आपण गारपीट म्हणतो. गारपीटामुळे अनेकदा पिकांचे अतोनात नुकसान होते, तसेच जीवित व वित्तहानीही होते. आपण बघितलं की अनेक शेतकऱ्यांच्या पिकावर तो गारा पडत असल्यामुळे त्या ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, तसेच जीवितहानीही होते आणि वित्तहानीही होते. भौगोलिक स्पष्टीकरण. बरणीतील गरम पाण्याची वाफ हलकी असल्याने ऊर्ध्वगामी दिशेने वाहत जाते. बरणीला धातूचे झाकण घट्ट बसवल्याने पाण्याची वाफ बरणीच्या बाहेर जात नाही. बरणीच्या झाकणावर बर्फ ठेवल्यामुळे पाण्याच्या वाफेचे सांद्रीभवन होते. परिणामी वाफेतून तयार झालेले जलकण झाकणाच्या आतील बाजूस जमा होतात. धातूच्या झाकणावर केलेल्या टोचामुळे ते जलकण तेथे एकत्र येऊन थेंबाच्या रूपात खाली पडतात. पर्जन्यवृष्टीच्या वेळी अशा प्रकारची क्रिया वातावरणात मोठ्या प्रमाणात घडते. हे आपण आपल्या घरीसुद्धा फ्रीजमध्ये सुद्धा असाच प्रकार बदल होतो. पुढचा आहे पाऊस. पाऊस म्हणजे पर्जन्य. आपल्याला पाणी मुख्यतः पावसाच्या स्वरूपात उपलब्ध होते. ज्यावेळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तेव्हाच आपल्याला पाणी म्हणा किंवा उन्हाळ्यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात मिळते. बाष्पयुक्त हवा उंच गेल्यावर या हवेचे तापमान कमी होते. हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. त्यामुळे तयार झालेले जलकण व हवेतील धुलीकण एकत्र येऊन ढग तयार होतात आणि ढगातील जलकण आकाराने मोठे होऊ लागतात. हे मोठे जलकण हवेमध्ये तरंगू शकत नाहीत, कारण वजनाने ते जड असतात व पावसाच्या स्वरूपात ते खाली येते. यालाच आपण पाऊस असे म्हणतात. पहिला आहे आरोह किंवा अभिसरण पाऊस. आता हा अशा प्रकारचा पाऊस असतो. आरोह पाऊस. आकृती 5.4चे निरीक्षण करा. विषुववृत्तीय प्रदेशात सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापते व त्यालगतची हवा तापते. बरोबर आहे. विषुववृत्तीय भाग हा पूर्णपणे
सूर्याच्या समोर येतो, त्यामुळे सुरुवातीला विषुववृत्तावरील हवा तापते. तापलेली हवा वजनाने हलकी असल्यामुळे ती वर जाते. उंच गेल्यावरती थंड होते. थंड हवेची बाष्पीभवन क्षमता कमी असते, त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकण बनतात व त्यापासून पाऊस पडतो. विषुववृत्तीय प्रदेशात अशा प्रकारचा पाऊस दररोज दुपारनंतर पडतो, कारण विषुववृत्तीय भागामध्ये 12 महिने 24 तास सतत पाऊस पडत असतो. त्याला कारण एकच आहे की हा विषुववृत्ताचा पट्टा सूर्याच्या समोरासमोर असल्यामुळे सूर्याची थेट किरणे त्या विषुववृत्ताच्या पट्ट्यावरती पडतात, म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.